मिनी मी या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज गुढीपाडवा आणि आमची पिल्लू आज लवकर उठले डिस्टर्ब करायला आम्हाला. हे बघा पारुशे अजून तो का डोळत होते कशी. माझी तयारी चालू आहे. गुढीपाडव्याला पहिल्यांदा असतो आपल्या इकडे शेवयाचा नैवेद्य, आमटी, नंतर कुरवडी असं मी सगळं रेडी केलेलं. हे बघा माझे पिल्लू पण उठले आता. पिल्लू स्कूलला जाणार आहे. काय शाळेत तुझ्या पाठीपूजनाचं सामान ते आणायचं आणि पाठीपूजन करायचंय आणि लगेच घरी यायचं. त्याला आता आम्ही रेडी होतो गुढीपाडव्यासाठी. झालो रेडी. हो, चला आता काय करायचं, व्हिडिओ करायची. आमचे पिलूचे बाबा पण रेडी झालेत बरं का, पण त्यांना आम्ही दाखवलं नाही. त्यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळं. आणि पिलू माझी कशी मदत करते, कशी क्यूट बघते माझ्याकडे. मग आम्ही गुढी उभा केली. आमची गुढी उभा झाली. पिलूचे बाबांनी नंतर पूजन करायला चालू केले. पिलूचे बाबा म्हणतात माझा व्हिडिओ करू नकोस ज्योती. मग काय होते केलं म्हणून मी करते. मी त्यांना सांगते काय नाही होत, छान दिसताय तुम्ही. ते खरं आहे. ते ज्याचे नवरा ना त्या सोशल मीडियापासून लांब असतो ना, त्यांच्या बायकांना सोशल मीडियावर यायला लय आवडते. आणि माझं तसं झालं. आमच्या आहोंना अजिबात आवडत नाही सोशल मीडिया. आणि मी साधा ॲक्टिव्ह असते सोशल मीडियावरती. मला म्हणले तू पण पूजून घे. नंतर मग मी पण पूजा करून घेतली. मी म्हणलं मला फोटो काढायचे आहेत. मग ते म्हणले मला वाटलेलंच तुझं नसून कसं चालेल फोटोचं, आहे ना. मग मी वरती पूजा केली, खालीही पूजा केली मी, पण वरती पण केली. आमच्याबरोबर तुमच्याही आयुष्यात नवीन वर्षाची सुरुवात चांगली होऊ देईल, वरवराटीची होऊ देईल, कायम आनंद येऊ देईल. आणि मग आम्ही गुढीला नमस्कार करून गेलो शेताला. हे आहे आमचं शेत. शेताला नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही गेलो. दरवर्षी आम्ही दर पाडव्याला जातो शेताला, भूमिपूजन दिवशी आणि गुढीपाडव्या दिवशी. हे असं लहानपणी आम्ही जायचो शेतात पूजा करायला. असे दगड मांडून पूजा करायचो. मस्त वाटत आहे ना हे. मग मी पण पूजा करून घेतली. पिलू माझी म्हणते मम्मा हे दगड आपण घरी घेऊन जायचं आहे, देवदेव घरी घेऊन जायचं आहे. मी प्यायला सुद्धा घेऊन आलो तो, पाणी प्यायला. माहिती आहे पाणी प्यायलाच आले मी तुमच्या माग. तुला नवऱ्याला मग शेत विचारायचं का नाही, शेत आहे का नाही पोराकडं. हां नवरदेवाला. अगं तुला पण पाहिजे की शेत. बिन शेताचा पुरी नवरा का. काय नाही इकडे बघ, काय नाही. मी काय नाही करणार. अशा गप्पा टोकत आम्ही आलो आमच्या घरी. बाय बाय, भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.